प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, मी जेव्हा फिजिक्सच्या चॅप्टर वाईज मार्काचा सीईटीच्या प्रश्नांचा वेटेजचा व्हिडिओ टाकला तेव्हा कमेंट आली की मॅडम तुम्हाला असा मॅथचा व्हिडिओ बनवता येणार नाही का? तर का नाही बनवता येणार बाळांनो? जर क्वेश्चन पेपर घेतल्या त्याचं अनालिसिस केलं तर आपल्याला व्हिडिओ बनवता येतो। आणि म्हणून मी जसं फिजिक्सचं अनालिसिस केलं तसं मॅथ्सचं पण अनालिसिस केलं, कारण मला माहिती आहे की ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला आता तुमच्या ह्या क्रुशियल टाइमला तुम्हाला कुठे कोणत्या चॅप्टरवर जास्त भर द्यायचा, कोणता चॅप्टर स्किप करायचा याची जर कल्पना असेल तर तुम्हाला अभ्यासाला सोपं जाणार आहे आणि उपलब्ध असलेल्या कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊन चांगला स्कोअर, चांगलं पर्सेंटाईल तुम्हाला जर मिळालं तर तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळू शकतं। आणि म्हणून तुमच्या अभ्यासाला उपयुक्त ठरावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे। बघा तुम्हाला त्याचा कितपत उपयोग करून घेता येतो ते। आता आपल्या 11वीच्या मॅथच्या सिलेबसमध्ये 10 चॅप्टर आहे आणि 12वीच्या मॅथच्या सिलेबसमध्ये 15 चॅप्टर आहे। तर एकूण आपल्याला 25 चॅप्टर सीईटीच्या पेपरसाठी म्हणजे 100 मार्कासाठी अभ्यासायचे आहेत। तर 11वीचं वेटेज हे 20% असतं आणि 12वीचं वेटेज हे 80% असतं। आता तुम्हाला प्रश्न येणार आहेत 50, पण मार्क आहेत मॅथ्ससाठी 100। मग आता बघा त्यातले त्या 50 प्रश्नामधले 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर असणार आहेत आणि राहिलेले 40 प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवर असणार आहेत। आणि म्हणून साधारणतः ह्या 10 चॅप्टरवर एक प्रश्न तुम्हाला पडेल, म्हणजे हे 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर पडतील। आणि जर समजा एखाद दुसऱ्या चॅप्टरवर 2 प्रश्न पडले तर मग तो चॅप्टर स्किप होऊन तेवढा एक चॅप्टर एखादा स्किप होऊ शकतो। आणि ह्या चॅप्टरवरचा अभ्यास करताना काय स्ट्रॅटेजी ठेवायची 11वीच्या सिलेबसची, तर ज्याचा अभ्यास तुमचा पूर्वी चांगला झालेला आहे तर तेवढेच चॅप्टर करा, कारण प्रत्येक चॅप्टरचं वेटेज हे फक्त 1 मार्काचं आहे। आलं लक्षात? आणि म्हणून इथे तुम्ही ठरवा की यातले नेमके कोणते आणि किती चॅप्टर करायचे। आता आपण 12वीच्या सिलेबसकडे येऊ। 12वीच्या 15 चॅप्टर पैकी 7 चॅप्टर हे मॅथ्स फर्स्टचे आहेत आणि 8 चॅप्टर हे मॅथ्स सेकंडचे आहेत। मग आता बघा, तर मी याचं सिक्वेन्स जसं मार्काचं वेटेज आहे त्याच्यानुसार केलंय। तर आता बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ज्याच्यावर हे जे लाल पेनने प्रश्नांची संख्या लिहिलेली आहे, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरवर साधारणतः 4 प्रश्न येतात। व्हेक्टर्सवर कधी कधी 4 किंवा कधी कधी 5, म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न ज्याच्यावर पडणार आहे असा चॅप्टर व्हेक्टर आहे, त्याला अजिबात स्किप करायचा नाही। त्यानंतर लाईन आणि प्लेन या चॅप्टरवर सुद्धा 4 प्रश्न येतात। आणि मग लॉजिक या चॅप्टरवर 2 प्रश्न, मॅट्रायसेस या चॅप्टरवर 2 प्रश्न, पेअर अँड स्ट्रेट लाईन्सवर 2 प्रश्न आणि लिनियर प्रोग्रामिंग याच्यावर 1 प्रश्न, असे मिळून पेपर फर्स्टचे साधारणतः 18 ते 19 प्रश्न हे पेपर फर्स्टच्या सिलेबसवर पडतात। मग आता फोकस कशावर करायचं, तर ह्या चॅप्टरवर फोकस करा। मग या चॅप्टरवर फोकस केलं तर बघा जवळपास 12 ते 13 प्रश्न म्हणजे 24 किंवा 26 मार्काचा अभ्यास फक्त ह्या 3 चॅप्टर मध्येच तुमचा होऊन जाणार आहे। आणि म्हणून प्राधान्याने याच्यावर फोकस करा। आता तुम्हाला वाटलं की लिनियर प्रोग्रामिंगवर 1च प्रश्न पडतो म्हणजे फक्त 2 मार्क, मग स्किप केला तर चालू शकतं। मग हा स्किप करून दुसऱ्या कोणत्या चॅप्टरला जर वेळ दिला तर तिथं फायदा होऊ शकतो। मग हा चॅप्टर तुम्ही 1 मार्कावाला चॅप्टर स्किप करू शकता। आलं का लक्षात? म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा उद्देशच हा आहे की तुम्हाला कळावं की कोणता चॅप्टर आता स्ट्रेस देऊन करायचा आहे, कोणता जास्त चांगला करायचा आहे। मग आता मॅथ्स सेकंड मध्ये बघा इनडेफिनेट इंटिग्रेशन 4 प्रश्न पडणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन 4 प्रश्न पडणार आहे, डिफरन्सिएशन 3 प्रश्न पडणार, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 3 प्रश्न पडणार। मग बघा बरं हे 4 चॅप्टर मिळूनच किती प्रश्न झाले, तर 8 आणि 6 14, 14 दुनी 28। बघा बरं 26 आणि 28 जवळपास तुमचा 54 मार्काचा अभ्यास एवढ्या 7 चॅप्टर मध्येच होऊन गेलेला आहे। आणि बघा ज्याचं मॅथ्सचं पर्सेंटाईल चांगलं येतं त्याला ओव्हरऑल सीईटीचं पर्सेंटाईल त्याचं चांगलं येतं। आणि म्हणून मॅथ्स हा तुमचा गेम चेंजर सब्जेक्ट ठरणार आहे सीईटीला। मग वेळेच्या बाबतीत सुद्धा तसंच करायचं बाळांनो, की जर तुम्ही समजा
8 तास अभ्यास करणार असाल तर त्या 8 तासातला 60% वेळ हा मॅथ्सला द्यायचा आणि उरलेला 40% वेळ हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीला द्यायचा. कारण मॅथ्सला मार्काचं वेटेज डबल आहे 100 मार्कासाठी, म्हणून त्याच्यासाठी वेळ थोडा जास्त द्यायचा. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री पैकी केमिस्ट्रीला जास्त म्हणजे स्कोअर करण्याचा प्रयत्न करा, कारण तिथे इझिली 40-45 मार्क पडू शकतात. आणि फिजिक्स, ज्याला मॅथ्स आवडतं त्याला जनरली फिजिक्स आवडतं, आणि त्याच्यामुळं तिथे पण 30-40 मार्क, म्हणजे जर समजा तुम्ही 60 मार्क्स इथं, 40-45 मार्क्स केमिस्ट्रीला आणि 30-35 मार्क्स जर फिजिक्सला घेतले तर तुम्हाला बऱ्यापैकी पर्सेंटाईल 95-96 पर्सेंटाईल हे कुठंच गेलं नाही तुमचं. आणि म्हणून आता बघा आपण पुढच्या चॅप्टरकडे येऊ. डेफिनेट इंटिग्रेशन 2 प्रश्न पडणार आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 2 प्रश्न पडणार आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल 1 प्रश्न पडणार आहे, आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 2 प्रश्न पडणार आहे. मग आता हा जर चॅप्टर तुम्ही स्किप केला तर चालू शकतो का नाही 1 मार्कवाला, त्याचा वेळ दुसऱ्या ठिकाणी वापरा. आणि या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्यापैकी मॅथ्सला मदत होणार आहे आणि स्कोअर पण चांगला येणार आहे. आता तुमच्या मॅथच्या 100 प्रश्नापैकी बघा 30% प्रश्न इझी असतात, 40% प्रश्न हे मॉडरेट असतात आणि 30% प्रश्न डिफिकल्ट असतात. मग आता 30% म्हणजे 15, 100 मार्काचा पेपर आहे ना, मग इथं 50च प्रश्न आहे, म्हणजे 15 प्रश्न इझी, 20 प्रश्न मॉडरेट आणि 15 प्रश्न डिफिकल्ट. मग इझी आणि मॉडरेट वाले सगळ्यांनाच येतात. मग खरं कुठे येणार आहे तुम्हाला, तुमची कसोटी कुठे लागणार आहे, या डिफिकल्ट मध्ये. ह्या 15 प्रश्नाची तयारी कशी करायची तर बघा, तर तुम्ही जर क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे डिफिकल्टी लेवल हाय असणारे जे प्रश्न आहेत ते साधारणतः जेई लेव्हलचे असतात. आणि त्यासाठी जे चॅप्टर तुमचे आणि जेईचे कॉमन आहेत तर त्या चॅप्टरच्या PYQचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला त्या प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांवरून साधारणतः हे डिफिकल्ट प्रश्न कशा पद्धतीचे असतील याची कल्पना येऊ शकेल. आणि मग त्याच्यावरून तुम्ही जर अभ्यास केला तर इथे तुम्हाला या डिफिकल्ट मध्ये ज्याला स्कोअर करता येणार आहे त्याचा मॅथचा स्कोअर हा छान असणार आहे. आणि म्हणून या पद्धतीने स्ट्रॅटेजी ठरवून व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर मॅथ्समध्ये तुमचं स्कोरिंग हे खूप चांगलं होऊ शकतं. आलं का लक्षात? तर बघा, तुमच्या मार्क वाढण्यासाठी, कमी वेळात चांगला अभ्यास होण्यासाठी मी माझ्या परीने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. बघा तुम्हाला पटतंय का, आवडतंय का? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाका. जशी एका मुलाने कमेंट टाकली की मॅडम फिजिक्स सारखा केमिस्ट्रीचा बनवा, फिजिक्स सारखा मॅथ्सचा बनवा, तर मी माझ्या दृष्टीने प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं त्याची कमेंट टाका. मी माझ्या दृष्टीने तुम्हाला जरूर मदत करण्याचा प्रयत्न करेल, कारण थोडासा अनुभव ज्याला जास्त आहे त्याच्या अनुभवाचा फायदा निश्चितच मुलांना, विद्यार्थ्यांना होत असतो. आणि म्हणून तुमची रिक्वायरमेंट काय हे मला कळावं म्हणून तुम्ही कमेंट टाका. आलं का लक्षात? आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आणि जे तुमच्यासाठी मोमेंटम सिरीज सुरू केलेली आहे त्यानंतर बरेचसे PYQचे शॉर्ट व्हिडिओ केलेले आहेत. प्लेलिस्टला जर गेलात, चॅप्टरवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे PYQ, 1 मिनिटात एका PYQचा तुमचा अभ्यास होणार आहे CETच्या किंवा नीटच्या. तर त्याच्यामुळे त्याचाही फायदा करून घ्या. तर बघा, आणि छान अभ्यास करा. जर तुम्ही आत्ता 1-1.5 महिना अभ्यास केला, तुम्हाला ड्रीम कॉलेज मिळालं, तर तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळालं तर असं कॉलेज की जिथं चांगल्या ठिकाणच्या, चांगल्या कंपन्यांच्या प्लेसमेंट येतात आणि तुम्हाला खूप हाय पॅकेज मिळतं, तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. मग हा जर 1-1.5 महिना तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट जर ठरणार असेल, बघा मॅथ्सवाल्यांचा जवळपास 2 मे पासून 17 मे पर्यंत तुमची परीक्षा आहे, म्हणजे तुमच्या हातात 1 ते 1.5 महिना अजून अवकाश आहे. तुम्ही अजूनही ठरवलं तरी तुम्ही छान स्कोअर करू शकता. गरज आहे ती तुम्ही ठरवायची. जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही, आळस झटकून तुम्ही अभ्यासाला लागत नाही, बाकी सगळं सोडून द्या. IPL सोडा, लग्न कार्य सोडा, आधी फक्त स्वतःच्या फ्युचरवर फोकस करा. आणि तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरं कोणी काही करू शकत नाही. तुम्ही जर ठरवलं तरच हे सगळं घडणार आहे. आणि म्हणून तुम्ही ठरवा, अभ्यास करा. आणि हा जर 1-1.5 महिना आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार असेल तर अभ्यास करणं काहीच
तुम्हाला अभ्यास करायला काहीच हरकत नाही. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.